नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सर्वात जास्त आता महाराष्ट्र राज्यामध्ये गाजत आहे। महिलांना प्रति महिना 1,500 रुपये इतकी रक्कम त्यांच्या थेट अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे आणि सर्वात जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वेळोवेळी या योजनेमध्ये बदल करण्यात येत आहेत। परंतु ही जी योजना आहे ती फक्त 3 महिन्यांसाठी चालणार असं या ठिकाणी म्हटलं जात आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण आपण पाहूया। मुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले। मात्र या योजनेचा महायुतीला फायदा होणार का हेच पाहावं लागेल। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। 3 महिन्यांसाठीच लाडकी बहीण, विरोधकांच्या आरोपाने महायुतीची अडचण, योजनेच्या कार्यकाळावरून वाद। काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर केलेल्या या अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस झाला। तर हे 2 महिन्यासाठी वाटाण्याच्या अक्षता लावून सरकारी पैशातून मत खरेदी करायचा जो काही प्रकार होता तो आता जनतेने ओळखला आहे। शासकीय निधीतून मत खरेदी करायचा केविलवाना प्रयत्न आहे करण्याचा हेतू दिसत नाही। 46,000 कोटी रुपये या योजनेला लागणार आहे, पण या भाजपच्या सरकारने महाराष्ट्रातल्या फक्त 10,000 कोटी या योजनेला दिलेले आहेत। म्हणजे हे 3 महिने फक्त योजना चालवायचे, नंतर बंद करायची असं कदाचित होऊ शकतं। यावर अजित पवार यांनी आपल्याच 2000 तर पहा, सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि यामध्ये म्हटलं जात आहे की राज्यामध्ये काही दिवसानंतर विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि ही जी योजना आहे ती निवडणुका समोर ठेवूनच काढण्यात आलेली आहे। परंतु असं न होता राज्यातील प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणे गरजेचं आहे। माझी लाडकी बहीण योजना जर कायमस्वरूपी सुरू राहिली तरच या योजनेचा महिलांना लाभ होईल। 2-3 महिन्यांसाठी या योजनेचा लाभ मिळून काहीही उपयोग होणार नाही। महिला देखील या योजनेसाठी खूप मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत। डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत। सुरुवातीला 3,000 रुपये त्यांना मिळणार आहेत, जुलैचे आणि ऑगस्टचे। तर आता या योजनेमध्ये वेळोवेळी मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत। सरकारमध्ये आरोप होत आहेत, परंतु त्याचं आपल्याला काही नाही। आपल्याला योजनेसाठी जी काही आवश्यक कागदपत्र आहेत दिलेल्या वेळेमध्ये, दिलेल्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म भरून सबमिट करायचा आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। त्यासाठी 4 महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट लागणार आहेत। ती डॉक्युमेंट रेडी ठेवा। फॉर्म ऑनलाईन भरा, ऑफलाईन देखील हा फॉर्म भरला जातो। तर या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवा। या योजनेसंदर्भातल्या आणखी नवीन ज्या काही अपडेट मिळतील त्या पाहण्यासाठी चॅनल देखील सबस्क्राईब करा। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।